अशा प्रकारे दत्त महाराज ज्या ठिकाणी ज्या दिवशी स्नानासाठी ज्या जागेवरती उतरले होते ती जागा म्हणजेच हे आजचे अतिशय सुंदर असे कुरवपूर. कौरव आणि पांडव यांचे मूळ पुरुष म्हणजेच कुरु, या कुरु महाराजांना ज्या ठिकाणी ज्ञानोपदेश झाला ते क्षेत्र म्हणजेच आजचे हे पवित्र स्थळ कुरवपूर. अशा प्रकारे तो सर्प माधवाला सांगू लागला की या कुरवपूर या स्थळाचे महात्म्य कुणीही वर्णन करू शकत नाही. श्रीपादश्री वल्लभांच्या चरणाला माधवाने अत्यंत नम्र भावाने नमस्कार केला. त्यावेळेला प्रभू त्यांना म्हणाले की वत्सा, तुला आज जे हे काही दिव्य दर्शन झाले आहे ना, हा तुझ्यासाठी हा अतिशय एक मोठा अलभ्य योगच आहे असे तू समज. त्यानंतर श्रीपाद प्रभू माधवांना सांगू लागले की तुझ्याशी जो एक महासर्प बोलला ना, तो येणाऱ्या शताब्दीमध्ये रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतार घेणार आहे. आणि तुझ्याशी बोललेला जो दुसरा महासर्प आहे तो सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने भूमीवरती अवतार घेऊन अनेक प्रकारच्या लीला दाखवणार आहेत. पीठिकापूर हे माझे अतिशय प्रिय स्थान आहे आणि माझ्या या जन्मलेल्या भूमीमध्ये माझे जे मातेचे गृह आहे त्या गृहामध्येच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होणार आहे. माझा जन्म अतिशय दिव्य आहे आणि माझा जन्म म्हणजे एक अतिशय गोपनीय असे रहस्य आहे. तू पीठिकापुरामध्ये माझ्या ज्या पादुका आहेत त्या प्रतिष्ठा स्थळापासून पाताळात जाऊन तेथे जे तपोनिष्ठ असलेले कालनाग आहेत त्यांची तू तेथे जाऊन भेट घेऊन ये. अशा प्रकारे पळणीस्वामी यांनी मंद हास्य केले आणि माधवाला ते म्हणाले की पीठिकापुरातील कालनागाविषयी आपण नंतर चर्चा करणारच आहोत. आता आपण काय करूया, आता आपण लवकर स्नान करू आणि ध्यानाला बसूया, अशीच श्रीपादश्री वल्लभ महाराजांनी मला आज्ञा केली आहे. अशा प्रकारे पळणीस्वामी महाराजांनी आज्ञा केल्याप्रमाणे त्या दोघा जणांनी सुद्धा पळणीस्वामींच्या बरोबर ध्यान करण्याचा संकल्प केला आणि श्रीपादश्री वल्लभांच्या आज्ञेनुसार तिघेही जण ध्यानस्थ झाले आणि त्यानंतर घडलेल्या ध्यानानुभवांची ते तिघेही जण चर्चा करणार होते. श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.